राहता शहरात भाजपला ऐतिहासिक विजय मिळेल असा विश्वास ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला। राहता नगर परिषदेच्या निवडणुकीत गेल्या 2 दिवसांपासून मंत्री विखे व सुजय विखे यांचा प्रचार दौरा सुरू आहे। या प्रचार दौऱ्याला मिळणाऱ्या प्रतिसादानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला। राहत्यातील विकास कामांचा दर हा यापुढेही कायम राहील व पालिकेत अभूतपूर्व विजय मिळेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। याशिवाय बंडखोरी केलेल्या व विरोधात लढणाऱ्या उमेदवारांनाही त्यांनी तंबी दिली। ज्या संघटनेच्या जोरावर तुम्ही मोठे झालात त्याच्या विरोधात जाऊ नका, अजूनही वेळ गेलेली नाही। तुमच्या प्रभागातील संघटनेच्या उमेदवाराच्या पाठीशी उभे राहा, अशी सूचना त्यांनी बंडखोरांना दिली। नेमकं काय चाललंय राहत्यात याच विषयीचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट। नमस्कार, मी अजय आणि तुम्ही पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24, नगरी राजकारणाचं परफेक्ट ॲनालिसिस। राहता हा पूर्वीपासून विखे पाटलांचा बालेकिल्ला समजला जातो। गेल्या काही वर्षांपासून राहत्यात केलेली विकास कामे नागरिकांना भावलेली दिसत आहे। त्याचाच परिपाक म्हणून गेल्या विधानसभा निवडणुकीत विक्रमी मतांनी त्यांचा शिर्डी विधानसभा मतदारसंघात विजय झाला होता। गेल्या अनेक वर्षांपासून प्रशासक असलेल्या नगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा विखेंच्या कार्यकर्त्यात उत्साह संचारला असल्याचे चित्र दिसत आहे। सबकुछ विखेच अशी परिस्थिती असलेल्या पालिका निवडणुकीत यावेळी विखे गटाचा व भाजपचा ऐतिहासिक विजय होईल अशा शक्यता व्यक्त केल्या जात आहे। चंपाषष्ठीच्या निमित्ताने माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी राहता येथील खंडोबा मंदिरात तळी भरून दर्शन घेतले। यावेळी कोपरगाव नाका ते खंडोबा मंदिरापर्यंत युवकांनी सुजय विखेंना खांद्यावर घेऊन मिरवणूक काढली। या मिरवणुकीत सुजय दादांचा विजय असो अशा घोषणांनी राहता दणाणून गेले। या मिरवणुकीला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता यावेळी राहता नगरपालिकेवर भाजपचा दणदणीत विजय होईल अशा शक्यता व्यक्त केल्या जात आहे। 2 दिवसांपूर्वी मंत्री विखेंनी राहता शहरात प्रभाग भेटी दिल्या। नगर परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी राहता शहरातील विविध प्रभागांमध्ये मोठ्या उत्साहात जनसंवाद साधला। अनेक वर्षांनी होणाऱ्या या निवडणुकीत शहरात प्रचंड उत्सुकता असून महायुतीच्या उमेदवारांच्या समर्थनार्थ मंत्री विखे पाटील यांची प्रचार फेरी लक्षवेधी ठरली। शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कुठेही निधी कमी पडू दिला नाही असे सांगत विखे पाटील यांनी महायुती सरकारच्या माध्यमातून सुरू असलेल्या मोठ्या प्रकल्पांची माहिती नागरिकांना दिली। शहरासाठी मजबूत पायाभूत सुविधा उभारणे, रस्ते, पाणी पुरवठा व स्वच्छता यांना नेहमीच प्राधान्य दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले। जलसंपदा विभागामार्फत शहरातील पाण्याचा प्रश्न दूर करण्यासाठी ठोस पावले उचलली असून गोदावरी कालव्याच्या नूतनीकरणासाठी तब्बल 400 कोटी रुपयांचा भरीव निधी मंजूर केल्याची महत्त्वपूर्ण घोषणा त्यांनी यावेळी केली। शहरासाठी अत्याधुनिक जलशुद्धीकरण प्रकल्प लवकरच सुरू होत असल्याची ते म्हणाले। याशिवाय रोजगार निर्मितीला महत्त्व देत शिर्डीत उभारली जाणारी औद्योगिक वसाहत हा संपूर्ण भागाच्या विकास प्रक्रियेतील गेम चेंजर ठरणार असल्याचा विश्वासही मंत्री विखे पाटील यांनी व्यक्त केला। मंत्र्यांच्या प्रभागनिहाय भेटीमुळे महायुतीच्या प्रचाराला मोठी गती मिळाली असून शहरात निवडणूक वातावरण चांगलेच तापलेले दिसत आहे। गेल्या वेळीपेक्षा यावेळी राहता पालिका निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। राहता पालिका निवडणुकीत काही विरोधी उमेदवार मंत्री विखे पाटील यांच्या फोटोचा वापर करत असल्याचे दिसले। याबाबत बोलताना त्यांनी अशा उमेदवारांना स्पष्ट शब्दात तंबी दिली। आपला फोटो बंडखोरांनी किंवा पक्षाव्यतिरिक्त कोणत्याही उमेदवाराने प्रचार साहित्यावर वापरू नये याबद्दल निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे। त्यानंतर दुसऱ्याच दिवशी माजी खासदार सुजय विखेंनीही राहतेकरांमध्ये जोश भरला। खंडोबा मंदिरातील आरतीत सहभागी होत त्यांनी मतदारांशी संवाद साधला। गेल्या काही वर्षातील राहता शहरात केलेल्या विकास कामांच्या जोरावर भाजपच्या उमेदवारांचा ऐतिहासिक विजय होईल असा विश्वासही सुजय विखेंनी व्यक्त केला। मित्रांनो, राहता पालिकेत विखे गटाला ऐतिहासिक विजय मिळेल का? तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। पुन्हा भेटूयात नव्या विषयावर, तोपर्यंत सप्रेम नमस्कार।